कपिल राऊत आमचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतो या हल्लेखोराचा फोटो समोर आलेला आहे। पायऱ्यांवरून चढून जाताना किंवा उतरताना आपल्याला हा हल्लेखोर दिसतोय। या संपूर्ण तपासामध्ये हा फोटो कितपत महत्त्वाचा आहे कपिल? नक्की सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांनी 10 स्पेशल टीम या पूर्ण कारवाईसाठी केलेल्या आहेत आणि त्याच्या सर्व टीमला हा फोटो पाठवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पोलिसांचे सोर्स असतात, पोलिसांची खबरी म्हणजे गुन्हेगारी विश्वात आपण खबरी म्हणून बोलतो, अशा सर्वांना हा फोटो डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे। ही आतली माहिती समोर येत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी कलमं लावलेली आहेत ती खूप महत्त्वाची कलमं आहेत। प्राणघाती हल्ला करणं, जीवेस मारण्याचा प्रयत्न करणं, दरोडा, असे महत्त्वाची कलमं लावलेली आहेत। म्हणजे खूप महत्त्वाची कलमं आहेत ही आणि ही कलमं अजामीनपत्राची कलमं आहेत। त्यामुळे एक पोलिसांचा जो फास्ट ट्रॅक आहे असं आपण बोलू शकतो, फास्ट ट्रॅकवरती ही चौकशी सुरू आहे असं बोलू शकतो। एकीकडे कलमं लावलेली आहेत, एकीकडे गुन्हा दाखल झालेला आहे, दुसरीकडे अशा प्रकारे जो फोटो आहे तो काढण्यात आलेला, स्केच काढण्यात आलेला आहे आणि 10 टीम तैनात करून ह्या पूर्ण फोटोसहित 10 टीम आता तपास करत आहेत। अशी माहिती समोर येते की हा सराईत गुन्हेगार असणार आहे का, ज्या प्रकारे हा घरामध्ये घुसला, हायफाय ही सोसायटी आहे आणि अशा सोसायटीला तो घरात घुसणं आणि चोरीच्या उद्देशाने, त्यामुळे हा सराईत गुन्हेगार असणार आहे। त्यामुळे ह्याची जी प्रोफाईल आहे ही कुठे ना कुठेतरी मॅच होणार आहे, कुठे ना कुठे खबऱ्याकडे किंवा टिप्पर्सकडे याची माहिती असणार आहे आणि काही वेळातच हा अटक होऊ शकते असा विश्वास पोलिसांच्या सूत्रांकडून येत आहे। त्यामुळे एकंदरीतच हा फोटो हा खूप महत्त्वाचा रोल असणार आहे। ओळख पटली हे खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर गुन्हेगार आहे हा पडद्यामागे दिसू शकतो। निश्चितच त्यामुळे आता पोलीस तपासाला देखील वेग येणार असल्याचं चित्र आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतंय। धन्यवाद कपिल सविस्तर माहितीसाठी।